आज बुधवार योहान बॅप्टिस्टाचा सण. आजच्या मिसाचे हेतू इस्माईल फरसुकरवाल याच्या आत्म्यासाठी सातव्याची मिसा देणार कुटुंबीय, शिवजीस्थानातील आत्म्यासाठी देणार अनामिक, सॅरेन वॉल्टर अल्मेडा हिच्या वाढदिवसानिमित्त देवाच्या आभार मानण्यासाठी तिचे मम्मी पप्पा, आईवडिलांच्या आत्म्यासाठी 46व्या वाढदिवसानिमित्त स्मरण देणार एलिझाबेथ वॉल्टर डायस, वडिलांच्या आत्म्यासाठी देणार ग्रेसी मायकल डाबरे, वडिलांच्या स्मरणासाठी देणार मायकल लॉरेन्स डाबरे, देवाचे आभार मानण्यासाठी संगीता डाबरे. या सर्व हेतूसाठी आपण या मिसावरीमध्ये प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण योहान बॅप्टिस्टाचा सण साजरा करत आहोत. ख्रिस्त सभेसाठी सगळ्यात मोठा संत, ज्याने प्रभूचा मार्ग तयार केला. त्याचा संदेश होता पश्चाताप करा, प्रभूच्या वाटा सरळ करा. आज आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या पापाबद्दल विचार करूया. कदाचित काही अडथळे, काही ब्लॉक्स आपल्या अंतकरणात असतील, ज्यामुळे आपण प्रभूला अंतकरणात घेऊ शकत नाही. त्याबद्दल आपण चिंतन करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ, वधमा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हेयेने मी पापी केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मंडित कुमारी पवित्र मर्या, सर्व तुझ संत यांना, वधमा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या सर्व समर्थ बापा, प्रभू ख्रिस्ताच्या स्वागतार्थ नीतिमान लोकांना सिद्ध करण्यासाठी संत योहान बॅप्टिस्टला तू जन्माला घातलेस. तुझ्या ख्रिस्त सभेला आनंदाने वरदान दे. तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या, तारणाऱ्या व शांतीच्या दिशेने चालण्यास मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यासाठी सर्व का जिवंत राहण्यावर राज्य करणाऱ्या एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. एशियाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. दीपानो, माझे ऐका, दूरदूरच्या राष्ट्रांनो माझ्याकडे कान द्या. मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले. मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले. त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारीसारखे केले. त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले. त्याने मला चकचकीत बाणासारखे करून माझ्या भात्यात गुप्त केले. तो मला म्हणाला, तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा तू इस्रायल आहेस. मी तर म्हणालो होतो, मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच आणि निरर्थक वेचले. तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे, माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे. मी याकोबाला त्याच्याकडे परत आणावे, त्याच्याजवळ इस्रायल एकत्र जमवावे. म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडवले, ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला आणि जो माझा देव माझे सामर्थ्य झाला, तो परमेश्वर म्हणतो, याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्रायलच्या रक्षलेल्या लोकांना परत आणावे. म्हणून तू माझा सेवक व्हावे. यात काही मोठेसे नाही, तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे. म्हणून मी तुला राष्ट्राचा प्रकाश असा नेमतो. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. अद्भुत रीतीने माझी जडण झाली होती, अद्भुत रीतीने माझी जडण झाली होती. हे परमेश्वर, तू मला पारखतोस, तू मला ओळखतोस. माझे बसणे आणि माझे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे आणि माझे निजणे बारकाईने पाहतोस. माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. अद्भुत रीतीने माझी जडण झाली होती, अद्भुत रीतीने माझी जडण झाली होती. तूच माझी अंतर्याम निर्माण केलेस, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलेस. भयप्रद आणि अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे. म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. अद्भुत रीतीने माझी जडण झाली होती, अद्भुत रीतीने माझी जडण झाली होती. तुझी कृत्य अद्भुत आहे, हे माझा जीव पूर्णपणे जाणीव आहे. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे तू माझी जडण करीत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. अद्भुत रीतीने माझी घडण झाली होती, अद्भुत रीतीने माझी जडण झाली होती.
प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले आजचे दुसरे वाचन. पौल म्हणाला, देवाने आपल्या पूर्वजांना राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले आहे की इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. या मनुष्याच्या वंशातून देवाने वचनारूप इस्रायलसाठी येशू हा तारणारा उदयास आणला. त्याच्या प्रगट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चातापाच्या स्नान संस्काराची सर्व इस्रायल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करत असता म्हणाला, मी कोण आहे म्हणून तुम्हाला वाटते? मी तो नव्हे, तर पहा, ज्याच्या पायातील वाहना सोडण्यास मी योग्य नाही असा कोणी माझ्या मागून येत आहे. अहो बंधुजन हो, अब्रामाच्या वंशातील पुत्रांनो आणि तुम्हापैकी देवाचे भय बाळगणारो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे. हा प्रभूचा शब्द आहे. हे बालका, तुला परत पराचा संदेश का म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच्या पुढे चालशील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. अलिशिबेचे दिवस भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली. हे ऐकून तिचे शेजारी आणि नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. मग 8व्या दिवशी असे झाले की ते बालकाची सुनता कराव्यास आले. त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते, परंतु त्याच्या आईने म्हटले, ते नको, ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे. ते तिला म्हणाले, या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही, मग याचे नाव काय ठेवायचे आहे असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाठी मागून याचे नाव योहान आहे असे लिहिले. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देत बोलू लागला. यावरून त्याच्या भोवती राहणाऱ्या सर्वांना भय वाटले आणि यहुद्याच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. ऐकणाऱ्या सर्वांनी या गोष्टी आपल्या अंतकरणात ठेवून म्हटले, हा बाळक होणार तरी कोण? कारण प्रभू त्याच्याबरोबर होता. तो बालक वाढत गेला, व आत्म्यात बलवान होत गेला आणि इस्रायेलला प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. का तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज आपण योहानाचा वाढदिवस साजरा करतो. येशूने स्वतः योहानाला मोठा संदेश म्हटलेला आहे. योहान फार प्रसिद्ध होता, लोकांचा आवडता होता. मला देखील योहान बाप्टिस्टा फार आवडतो.
माझं नाव त्याच्यामध्ये आहे म्हणून नाही, तर त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते फार भारदस्त आहे. त्याच्यातले काही गुण आहेत ते अगदी एखाद्या माणसाला आवडणारे आहेत. पहिला गुण त्याचा मला आवडतो तो म्हणजे त्याचा नम्रपणा. तो अगदी साधं राहणीमान जगत होता. खायला कंदमुळे जंगलात राहत होता. जास्त काही त्यांनी जमवलं नव्हतं. जे काय होतं अगदी साधं राहणीमान, पण त्याचे विचार फार थोर होते. आणि त्याचा एक विचार एकच होता की प्रभूचा मार्ग सिद्ध करा, प्रभूच्या वाटा नीट करा. आणि म्हणून तो स्वतः त्याच्या राहणीमानामुळे, त्याच्या व्यक्तिमत्वामुळे तो जणू काही हा मार्ग स्वतः मार्ग झाला. त्याच्या मार्गाने लोक त्याच्या मागे मागे येऊ लागले. जॉन द बॅप्टिस्ट नम्र राहिला. त्याला प्रसिद्धी मिळत होती, लोक त्याच्या मागे येत होते, परंतु त्याने कधीच ती प्रसिद्धी स्वतःकडे घेतली नाही. लोक त्याच्याकडे येत होते, परंतु तो सांगितलं मी नाही. तर तो देवाचं कोकरू त्याच्याकडे पहा, तो मार्ग आहे, तो जीवन आहे, त्याच्याकडे जा. जणू काय मी हा मार्ग तयार करण्यासाठी आलेलो आहे. आणि जणू तो ह्या मार्गातून त्या लोकांना येशूकडे नेत होता. म्हणजे प्रिय बंधूंनो, कधी कधी माणसाला प्रसिद्धीची हवा असते. लोक यायला लागले की आपल्याला प्रसिद्धी घ्यायला वाटते, परंतु योहानाने कधीच प्रसिद्धी घेतली नाही. तो प्रसिद्धीपासून दूर राहिला. उलट त्याने लोक त्याच्याकडे येत असताना देखील त्याने लोकांना येशूकडे जायला सांगितलं. त्याचे स्वतःचे शिष्य योहानाला सोडून गेले, ते येशूकडे गेले. तेव्हा त्याला त्याचं काही वाईट वाटलं नाही, त्याला जलस वाटलं नाही, त्याच्या पोटात दुखायला लागलं नाही की माझे सगळे लोक तिकडे जात आहेत, आता माझं काय होणार नाही. तोच तारणारा आहे, तोच देवाचे कोकरू आहे, तो तुमचे पाप हरण करणार आहे. आणि म्हणून जणू काही त्याने लोकांना येशूकडे नेलं. म्हणजे प्रिय बंधूंनो, आज आपण योहान बॅप्टिस्टाचा सण साजरा करतो. चिंतन करत असताना आपण विचार करूया की मी प्रसिद्धीसाठी हपापलेलो आहे का, शक्तीसाठी, पॉवरसाठी हपापलेलो आहे का. योहान बॅप्टिस्टा तसा नव्हता. प्रसिद्धी येत असून देखील तो प्रसिद्धीपासून दूर राहिला. दुसरी गोष्ट, योहान बॅप्टिस्टा अगदी सत्यवचनी होता, सत्याला जागणारा होता. आणि म्हणून त्याने नेहमी सत्याची कास धरली. सत्य बोलण्यासाठी तो कधी घाबरला नाही. प्रभूचं वचन त्याने प्रमाण मानलं. आणि म्हणून शेवटपर्यंत तो देवाच्या वचनाशी प्रामाणिक राहिला. आणि म्हणून मला माहिती आहे आपण दुसरा सण साजरा करतो की जेव्हा त्याचा शिरच्छेद होतो. कारण त्यासाठी त्याने किंमत मोजली, सत्य बोलण्यासाठी. वेळ आली तर तो त्या सत्यासाठी जीव देण्यासाठी देखील तयार झाला. आज आपण योहानाचा वाढदिवस साजरा करतो. आपण थोडं शांत राहून विचार करूया. आज कदाचित आपल्याकडे लोक जावई आणि इतर लोकांनी मोठमोठा कार्यक्रम केला असता, परंतु आता कोरोना आहे त्यामुळे हा कार्यक्रम होणार नाही. परंतु योहान बॅप्टिस्टचे जे आदर्श आपल्यासमोर आहेत ते आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये, आचरणामध्ये बाळगूया. आपण आपला विश्वास व्यक्त करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व दृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खरा परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकत्वत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून तरला. तो पवित्र शिवाय आम्हासाठी त्यास खुर्ची दिले. कोणतीला आमदारी त्याने दुःख भोगले. तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चालला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा सेवक होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो.
तो पिता आणि पुत्र यापासून निघतो. पिता व पुत्र या सहित त्याला बसतात व त्याचा गौरव करतात. तो भविष्यवादामार्फत बोलला आहे. एकाच पवित्र कॅथलिक प्रेषितीय त्रिसभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक स्नान संस्कार मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनात मी वाट पाहतो. आमेन. या मिसाबलीमध्ये आपण आपल्या सगळ्या हेतूसाठी प्रार्थना करूया. आपल्या परिसरात, आपल्या आजूबाजूला जे आजारी आहेत, वेदनाग्रस्त आहेत, संकटात आहेत, या कोरोनामुळे काही लोक बंदिवानास आहेत, क्वारंटाईन आहेत, पॉझिटिव्ह झालेले आहेत. तसेच आपल्या आजूबाजूला ज्या व्यक्ती मरण पावलेल्या आहेत, या कोरोना विषाणूमुळे अनेकावर निम्या प्रकारचं संकट उद्भवलेलं आहे. या सगळ्या हेतूसाठी आपण ह्या मिसाबलीमध्ये प्रार्थना करू. बंधुभगिनी, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार व्हावा, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गाऊन त्याच्या व आमच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे स्वर्गीय बापा, संत योहान बाप्तिस्ताने आपल्या तारकाच्या आगमनाचे भविष्य सांगितले व तो आल्यावर त्याची लोकांना ओळख करून दिली. त्याचा जन्मदिन सोहळा साजरा करण्यासाठी आम्ही या भेटी घेऊन तुझ्या वेदीजवळ आलेलो आहोत. त्याचा स्वीकार कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व आनंददायक आहे. तुझ्या पुत्रासाठी मार्ग तयार करणारा संदेष्ट योहान बाप्तिस्ता याचा सन्मान करत असता आम्ही तुझा जयघोष करतो. योहान बाप्तिस्ताला तू सर्व मानवापासून निवडून घेतलेस आणि त्याला विशेष कृपाप्रसादाने चिन्हांकित केलेस. मनुष्याचे तारण इतक्या जवळ आले होते की त्याने आपल्या आईच्या उदरात आनंदाने उडी मारली. त्याच्या जन्मामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. यज्ञबळी, जगतारक ख्रिस्त याचे दर्शन घडविण्यासाठी सर्व संदेष्टामधून तो योहान बाप्तिस्ताची निवड केली. स्नान संस्काराचा दाता प्रभू ख्रिस्त याला त्याच्या स्पर्शाने पावन झालेल्या पाण्याने त्याने स्नान संस्कार दिला. तुझ्या पुत्राची साक्ष देण्यासाठी त्याने हुतात्म्य पत्करले. म्हणून स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणाच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो. अखंड
ईशाच्या पावन नावे येत धन्य तुझनांतरा जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गान पावरा पावन 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 तमहे शक्तिशाली प्रभु हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही दाना घेऊन तुझ्यावर आलेलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनव. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त प्रसाद विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्याने देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. या श्रद्धेच्या रस्त्यात आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धारकर्ता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गवरुणाचे आम्ही पुण्यस्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त बेच्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी आमच्या स्वतःचा प्रारंभ करणाऱ्या या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोचलेले आम्हा सर्वांचे हृदय पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठाई आम्ही एक शरीर एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला समर्पण करू. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी पवित्र मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी सर्व संत, संत योहान बाप्तिस्ता यांच्याबरोबर आम्हा सर्वात स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत होवो. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, इतर सर्व महागुरू, धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या समोर जमलेल्या या तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या सर्व लेकरास दयेने आणि प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनीचे आणि तुझ्या कृपेत यलक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे
पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आमेन. प्रभू येशूने जी प्रार्थना शिकवली ती आपण एकत्र म्हणूया. या आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे क्षेत्र मानले. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला महाकरू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुने तुझे वसून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आता आपण एकमेकांची शांती बंधन करूया. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. त्याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तू माझ्या आत्म्यासावास इतकी मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरी होईल.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, संत योहान बाप्तिस्ताने परमेश्वराच्या कोकराच्या आगमनाचे भाकीत सांगितले. त्याच्या सणाच्या दिवशी तू ख्रिस्त प्रसादाद्वारे आमचे नूतनीकरण घडवून आणले आहेस. नवजीवन देणाऱ्या तुझ्या पुत्राचे व आमच्या तारकाचे आम्हाकडून योग्य स्वागत घडावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर असून सवका जीवन राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हावर सदा राहो. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. तुम्हा सगळ्यांना जॉन द बॅप्टिस्टच्या सणाच्या शुभेच्छा. हॅपी फीस्ट टू यू. संजा बावतीस पाणी दे नाही ते मरण दे. आणि दुसरं, आपल्या जिवंतदेश केंद्राने सर्व धर्मगुरूची पॅरिसपीची मीटिंग बोलवलेली आहे. तर यावर्षी म्हणजे मेपर्यंत 2021पर्यंत ज्यांची लग्न आहेत त्यांनी आपली नाव नोंदणी आपल्या पॅरिस ऑफिसमध्ये सकाळच्या वेळेमध्ये करायची आहे. आपलं नाव आणि आपला फोन नंबर सांगायचा आहे. त्याचप्रमाणे यावर्षी जे फर्स्ट कम्युनियन स्वीकारणार आहेत त्या मुलामुलींची नावं देखील त्याची देखील नाव नोंदणी आपल्या पॅरिस ऑफिसमध्ये करायची आहे. थँक्यू. चर्च प्रकल्पासाठी प्रार्थना. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, हे नाझरेतच्या पवित्र कुटुंबा, आम्ही हाती घेतलेल्या चर्च प्रकल्पात येणाऱ्या अडचणी तू दूर कर. विशेषत बांधकामासाठी लागणारी आर्थिक सहाय्य, मनुष्यबळ तुझ्या कृपेने वेळोवेळी उपलब्ध व्हावे. श्रद्धेने व उदार हस्ते मदत करणाऱ्या सर्व भाविकांना तू आशीर्वादित कर व आमच्या धर्मग्रामाची अनेक वर्षापासूनची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही तुझ्याकडे कळकळीची प्रार्थना करीतो. तुझ्या शब्दाच्या सामर्थ्याचा आम्हाला अनुभव येऊ दे. आम्ही हाती घेतलेला हा प्रकल्प तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही एक दिलाने व एक मनाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. पवित्र कुटुंबा आमचा आश्रय आम्हासाठी विनंती कर. नवदिन भक्तीची प्रार्थना. तुझा आत्मा पाठव म्हणजे त्यांना नवजीवन मिळेल आणि सृष्टीची नवनिर्मिती होईल. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या श्रद्धावंत लोकांची हृदय प्रकाशमय करतोस. त्यास प्रकाशाचे वरदान आम्हालाही दे म्हणजे आम्हाला सर्व बाबतीत योग्य निर्णय घेता येईल व त्याच्या पवित्र सांत्वनाने आनंदी जीवन जगता येईल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पश्चाताप विधी. हे माझ्या देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. तू माझे आश्रयस्थान आहेस. सर्व वस्तूपेक्षा मी तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करते. तू अनंतपूर्ण व चांगला आहेस. तू आमच्या प्रेमास पात्र आहेस. ह्या प्रेमामुळेच मी तुला दुखील्याबद्दल मला मनापासून पश्चाताप पडते. मी पापी आहे. माझ्यावर दया कर. परमचार्याच्या हेतूसाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या प्रधानची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड.
नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची आई आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्म्याचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा हो. आमेन. पवित्र मरियेचा धावा. पवित्र देवमाते, आम्ही तुझ्या आश्रयास आलो आहोत. आमच्या अडचणीत आमच्या विनंत्या अविरू नकोस. हे धन्य व वैभवशाली कुमारी, सर्व संकटापासून तू आमचा सदैव बचाव कर. हे सदा साईनी माते, तुझे नाव श्रद्धाजनक आहे. हे प्रिय माते मला सहाय्य कर. मनोभावी देवाची भक्ती व सेवा करण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. सदैव प्रार्थना करण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. कामवासनेचा मोह टाळण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. वाईट सवयी सोडून देण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. जागतिक मोह, वाईट संगत, अश्लील पुस्तके व चित्रपट ह्याचा नेटाने प्रतिकार करण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. वारंवार भक्तिभावाने भाकरूप ख्रिस्त स्वीकारण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. माझे ख्रिस्ती कर्तव्य व जीवनावस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. जीवनात अडीअडचणींना सहनशीलतेने व नम्रतेने तोंड देण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. आजार, दुःख व गरिबी ह्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. माझ्या मनपरिवर्तनचा निर्धार तडीस नेण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. तुझा सन्मान व दावा करण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. इतरांना तुझा सन्मान व दावा करण्यास तुझ्याकडे वळविण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. मरणावेळी अनंत जीवनात प्रवेश मिळविण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. जीवनाच्या शेवटच्या घटकेला प्रभूचे संरक्षण मिळविण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. ख्रिस्ताने दिलेल्या वचनात आम्ही पात्र व्हावे म्हणून हे सदा साईनी माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व दयाळू देवा, मानवाला सहाय्य करण्यासाठी पवित्र कुमारी मरियेने आपल्या तुझ्या चित्राची माता असे तू व्हावी योज. असे तू योजलेस. तिच्या मध्यस्थीने आम्ही पापसंगापासून दूर राहावे, शुद्ध हृदयाने सेवा करावी म्हणून प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही विनंती करतो. तथाच 9 दिन भक्तीची प्रार्थना. हे सदा साईनी माते मी तिच्या पायापाशी आले आहे. मी पापी आहे, माझ्यावर तुझी दृष्टी वळव. तू माझा आधार आहेस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे दयावंत माते, माझ्यावर दया कर. तू पाप्यांची आशा आश्रयस्थान आहेस, असे सर्व तुला संबोधितात. तूच माझे आश्रयकर्ता हो. येशूची भक्ती करण्याकरता मला सहाय्य कर. तुझा हात माझ्यापर्यंत लांब कर. मी फार पापी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होते. तुला माझे जीवन वाटे व तुझी कायमचे सेविका होते. मी ईश्वराची करुणा भागून आभार मानते. तुझ्या वात्सल्यावर माझा विश्वास असल्यामुळे शासनमुक्तीबद्दल मला आशा वाटते. दुर्दैव पुष्कळ मी पापात पडले, कारण मी तुझा आश्रय घेतला नव्हता. आता मी प्रतिज्ञा करते की तुझ्या मदतीने मी यापुढे मोहाने शिंकेन. ह्या कामी तू मला सहाय्य करशील अशी मला आशा आहे. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करते. यदा कदाचित माझ्या पापात पडण्याचा प्रसंग आला व मी तुझा दावा करण्यास विसरले तर माझा आत्मा हरवेल. म्हणून तुझ्या कृपेची मी याचना करते. मला तुझी कृपा मिळणे आवश्यक आहे. दुष्ट शक्तीच्या हल्ल्यास तूच माझ्या आश्रयस्थान आहेस. हे मरिये, तू मला सहाय्य कर. सदा साई माते, ईश्वरापासून दूर राहण्याचे दुर्भाग्य माझ्यावर येऊ देऊ नकोस. तथाच सदा साईनी माते, तुझ्या मुलासाठी विनंती कर. सदा साईनी माते, तुझ्या मुलासाठी विनंती कर. सदा साईनी माते, तुझ्या मुलासाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची आई आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पवित्र मरिया, दुःखितांना मदत कर, दुर्बलांना सहाय्य कर, शोकग्रस्तांना आनंदित कर, लोकांसाठी प्रार्थना कर. दरमुरीचा कैवार घे. ईश्वरी कार्यास वाहून घेतलेल्या सर्व भगिनींची मध्यस्थी हो. तुझा दावा करणाऱ्या सर्वांना तू सहाय्य लाभ. तुला आमची माता व आश्रयदाती नेमले आहे. दुःखात व गरजेत तू आम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, तू आपली माता मरिया हिला आम्हासाठी सदा साई माता म्हणून नेमली आहे. तिच्या दर्शनेला आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हाला आम्हाला तुझ्या दानाचे अक्षय फळ प्राप्त हो.
ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो तथास्तु. हे मायव कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीने याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवले असे कोणी कधी ऐकले नाही. हे तू ध्यानात घे. हे परमज्येष्ठ कुमारे माते, तुझ्या चांगुलपणावर विश्रांबून मी पश्चाताप पापी तुझ्याकडे धाव घेते, तुझ्याजवळ येते आणि तुझ्या पुढे उभी राहते. हे देवपुत्राची माते, माझी विनंती नाकारू नकोस तर कृपा करून मान्य कर तथास्तु.